सज्जन माझे मायबाप, ग्रामवासी सर्व, त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाला लाभलेले गुणीजन मंडळी, भजनी मंडळ, नाव घ्याय घेते एखादी विसरलं ते भजनी म्हणते माझंच नाव घेतलं नाही. मला सर्वांचे घ्यावं वाटते पण आठवत नाही, आहे की नाही. आणि विशेष याच्यामध्ये आमच्या हरिभक्त प्रायण बालाजी महाराज, आमच्या एकनाथ बाबांनी पहिलं नाव दाखवलं. भजनी मंडळ कुठले आहेत म्हणजे तुम्ही काळजी करू नका, बालाजी महाराजांनी हमी घेतलेली आहे. मी असं विचार केला, जेव्हा बालाजी महाराजांनी हमी घेतली तेव्हा भजनी साध्य राहत नाही, बर काय. हा, एक विश्वास आहे, माणसांचा विश्वास विशेष आहे. एकनाथ भाऊराव महाराज यांचा विश्वास माझ्यावर आहे. पहिल्यांदा तो आला माझ्याकडे, मला बाबांची पुण्यतिथी करायची आहे बाबा. अरे वा, कोळी कन्या पुत्र तयाचा हर्ष वाटते देवा. अरे देवाला त्याचा आनंद वाटते. मी तर साधा माणूस आहे, मला किती आनंद वाटेल. तो एवढं मोठं कार्य करायला, हे एवढं मोठं मला समाधान वाटलं. वाटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं बाबा तुमचंच कीर्तन ठेवायचं आहे. त्या दिवशी सांगितलं बाबा माझी काल्याची तारीख खरवी, दरवर्षीचे नित्य नेम आहेत बाबा, तुम्हाला माहित आहे की नाही. आणि जास्तीत जास्त बालाजी महाराज माझे नित्य नेम आहेत. नित्य नेम आहेत म्हणजे आजचे नाहीत बाबा, तिसऱ्या पिढीपासून चालत आलेले, सोडता येतील काय. तरी पण त्या व्यक्तींना, त्या गावच्या लोकांना मी विनंती केली, मला एक काल्याचे कीर्तन माझ्या भाऊराव महाराजाचं करू द्या हो. त्याने सांगितलं बापू एक जरी तुम्ही कीर्तन केलं, एक नेम जर आमचा गेला, बरं काय, थराचा एक चिरा जरी निष्ठला तर पोकळी निर्माण होते, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आताच माझं कीर्तन नाही, आताच खर तर त्यांच्या बंजारा संगीत भजनांचा कार्यक्रम नियोजित आहे. त्यांचे मी आभार मानतो, त्यांनी मला वेळ दिला आहे. परत मी एकनाथ बाबांना विनंती केली, बाबा मला काल्याला येणं होत नाही, पण मी मनाभावातून माझी एक इच्छा आहे की भाऊराव महाराजांचे कीर्तन करावं. याच्यावर काही पर्याय असेल तर सांगा. म्हणजे बाबा तुम्ही सायंकाळचं येता का? मी केव्हा येतो, मी ज्या वेळा मोकळा राहील ना, भाऊराव महाराजांसाठी कधी यायला मी तयार आहे. परंतु दरवर्षी तुम्हाला सांगतो, काला आणि हा नेम पुण्यतिथी आहे, तिथली तिथीवर नेम चालणार आहे. मला काला कधीच मिळणं अशक्य आहे. त्याच्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. आणि आजच्या या प्रसंगामध्ये खरंच ज्या एकनाथ, त्यांचे भाऊ, त्यांचं नाव काय, श्याम, तुमचं नाव काय, हा, आणि बाबाचं यांचं नाव हा नामदेव मणिराम जाधव. मला वाटतं मी आज नामदेवराच्या एरियात नाही, भाऊराव महाराजाच्या एरियात आहो. बरोबर आहे का? येथून एरिया असेल ना पलीकडे, विठाला विठाला मला सांगा ना, योग कसा, भाऊराव महाराजांची ताकद कशी. कार्यक्रम दोन्ही एरियाला घेऊन चाललाय, पण शेवटी महाराज तरी माझ्या एरियात उभा केलाय. मी जाऊ देणार नाही बाजूला. हे तुम्ही प्रयोग करून बघा, मनाला ठरवा ना. हेच कीर्तन पलीकडे भजनाकडे असतं तर मी यांच्याकडे गेलो असतो, पण महाराज इच्छा होती माझ्या समोर माझ्याच हिश्यात झालं पाहिजे, कारण माझ्या हिश्याचं कीर्तन आहे.
आणि हा योग शेतीमध्ये घडवणं एवढा सोपा नाही बापू. ज्यांनी कार्य केले त्याला अनुभव आहे. ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम केले, प्रत्येकाने कार्यक्रम केले त्यांना अनुभव आहे बापू. शेतात एवढं नियोजन आणि शिस्तबद्ध साऊंड सिस्टीम, आता लाईट लांब आहे की नाही, त्याचा त्यांचा विलाज नाही विलाज आहे. पण शेतामध्ये असून एवढं सुंदर मंदिर बांधलं, एवढं नियोजन, साऊंड सर्व्हिस वाल्यांनी हे मोठमोठे साऊंड आणून ठेवले आहे की नाही, त्यांचा काही विलाज आहे का? काही नाही. भजनानी नाराज व्हायचं नाही, मी तर नाराज होतोच नाही. कारण मुळात मी भाऊराव महाराजाचा बांधलेला व्यक्ती आहे. मी साधा व्यक्ती नाही बापू. मी चेडीवर होतो तेव्हापासून भाऊराव महाराज मला प्रेम दिला त्यांनी. भाऊराव महाराज मी जन्माच्या अगोदर पासून आमचे जे नाळ बांधलेले आहे, रामबापू संस्थान वाळकेवाडीशी संत रुखाजी महाराजांशी जे नाळ बांधलेले आहे ते माझी नाही, तर भाऊराव महाराजांनी आमच्या सद्गुरू रुखाजी महाराजांशी नाळ बांधलेली आहे. आणि भाऊराव महाराजाला महाराज बनवण्याचं कार्य संत रुखाजी महाराजांचं मार्गदर्शन आहे. बरोबर आहे का खोट आहे? मला वाटतं ज्या वेळेला त्यांचं लग्न झालं असेल की नाही, त्या काळामध्ये महाराजांनी संत रुखाजी महाराजाच्या जवळ येऊन सानिध्यात बसायचं. हरिविजय ग्रंथ इथून रात्रीला यायचं बॅटरी घेऊन. तेव्हा ही लाईट नव्हती बापू, ही बॅटरी टार्च नव्हती, संकाड्या पेटवायच्या. बळरामजी आमचे महाराज आणि ह्यांनी आणि यांच्या सोबत येणारे बाकीचे जे काही मंडळी असतील त्यांचे नाव मला आठवत नाही. एवढं मोठं त्यांचं प्रेम आजचं नाही. मग एवढं झालेलं ऋण, माझ्या सद्गुरू झालेलं ऋण असेल किंवा माझ्यावर झालेलं ऋण मला फेडण्याचा योग प्राप्त होत असेल तर चला, ही संधी आहे. मला एकनाथ बाबाला विनंती केली, संध्याकाळचं तरी माझी कीर्तन लोक मागतात, मी तुम्हाला कीर्तन मागतो की भाऊराव महाराजांचे कीर्तन करावं मिळावं. म्हणून आता हा अभंग भक्ताईशी जाणा जे देही उदास गेले अशा पास निवारोनी. अभंग जगद्गुरु जगदवंदनी महाराष्ट्र भूषण तुकोबारायांचा आहे. आणि अभंग ज्याचा कधी भंग होत नाही त्याला म्हणावं अभंग. कधीच भंग होत नाही. म्हणजे महाराज आतापर्यंत भावगीता हजारो आले हजारो गेले, त्यांची चव संपली, पण अभंगाची चव का संपत नाही? अभंगाची चवच अशी आहे, ज्यावेळेला अभंग तयार करायचा होता त्यावेळेला तुकोबारायांनी तो कागद लिहायचा, समोर ठेवायचा आणि दुसरा प्रयोग करायचा. एक सुई अग्नीमध्ये टाकायची, अभंग सिद्ध असेल का निषिद्ध आहे हे ठरवण्याकरता जिभेवर ठेवायची. त्याला अभंग म्हणतात बापू. त्या जे सुईनं जर जिभेला स्पर्श नाही केला तर याचा सिद्ध होता की हा अभंग भगवंताला सिद्ध आहे. त्याला काय म्हणतात महाराज? अभंग. या अभंगाचं आयुष्य किती आहे? 350 वर्ष झाली तरी अभंग संपत नाही. आपण टिकतो 60 वर्ष, 100 वर्ष. किती टिकतो? शेत गणिले ते अर्ध रात्र खाय. आपल्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे बरं काय. आपल्या आयुष्य एवढं लाभलेलं नाही आपल्याला. पण तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला सांगण्यापूर्वी काय करतात? ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जयाजी संस्कृत विद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. ओम नमो अधिरूपा ओमकार स्वरूपा ईश्वाच्या रूपा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संताची सरे चरण संताची सरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण संताची
दुसरे चरण संतांची का प्रश्न आलाय. जिथं देव आहे तिथं भक्त आहे. संबंध आहे भक्ताचा आणि देवाचा. देव जोडायचा म्हणजे भक्ताचा, त्या दोघांचा संबंध आहे. मग तिसऱ्याचा काय संबंध आलाय. मी सांगत असतो बरेचशी कीर्तनात. वधू आहे, वर आहे. है की नाही बालाजीराव, तुमचं जमलं का? त्याच्यात न जमलेलं कोण आहे? मला वाटायला जरा चेहरा बारीक वाटायला असं म्हणलंय. विनिकरेचं जमलं की काय? जमलं असं तरी जमू द्या, आमचं काही म्हणणं नाही. है की नाही, जमू द्या. पण जमवलं तरी बी हे बघा, वधू आहे वर आहे, पण संबंध जोडणारा तिसरा आहे. वधू आहे वर आहे, संबंध जोडणारा दुसरा आहे. त्या तिसऱ्याने याची गाठ मारली तर संबंध जवळचा आलाय. तसा देव आहे, भक्त आहे. वधूची वर, वधूवरांची गाठ तिसऱ्यांनी बांधावी. भक्तांची देवाची गाठ संतांनी बांधावी. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी काही हरिभक्त प्रायण वैकुंठवासी भाऊराव महाराजांचे शिष्य असतील, आहेत का? बरं किती जण हात वर याद करा बरं. 2 3 4 5 6 7 8 9 10 11. चालेल. अजून काही असतील दिसले नसतील. उद्या काही येणारे असतील, आहे की नाही. पण खरं सांगू का तुम्हाला, हे महाराजांची पुण्यतिथीचा दिवस आजचा आहे का उद्याचा? उद्याचा आहे. आपल्याला यावर्षी चालेल, पण पुढच्या वर्षी चालणार नाही. पुण्यतिथीच्या दिवशी भजन कीर्तन ठेवायचं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काला ठेवायचा. विठ्ठल मी चुका काढायला आलो असं तुम्ही समजू नका बरं का, गैरसमज होईल तुमचा. चुका नाही, माणूस चुकल्याशिवाय सिद्ध होत नाही. लेकराला काय माहित विचारायला, आहे की नाही. पण कुठल्याही संतांची पुण्यतिथी स्वर्गवास झाल्या त्या दिवसावर पुण्यतिथी, दुसऱ्या दिवशी काला. आणि यांनी नियोजन चुकीचं केलंच नाही. चूक मी केली, चूक यांनी केलेली नाही. माझी मी चूक मान्य करतो. कारण उद्या काला ठेवलाच नव्हता त्यांनी, उद्याचं कीर्तन ठेवलं होतं. पण मीच म्हणलो बाबा, माझ्या लक्षात आलं नाही की आज पुण्यतिथी आहे वाटलं आणि उद्या म्हणजे काला चांगला वाटते. खरं उद्याच नियोजन आहे. आज रात्रभर भजनाचा कार्यक्रम होता आणि उद्या कीर्तन होतं. चूक केली ती एकनाथांनी किंवा या परिवाराने केली नाही, चूक मी केलेली आहे. माझ्या लक्षात आलं नाही. पण पुढच्या वर्षीला असं ठेवायचं आपल्याला, ज्या दिवशी पुण्यतिथी आहे त्या दिवशी संध्याकाळी भजन कीर्तन झालंच पाहिजे. हे रामबापूचं कार्य आहे, हे ज्ञानोबारायांचं कार्य आहे, तुकोबारायांचं हीच पुण्यतिथी. बरोबर आहे ना बापू. कुठली पुण्यतिथी असेल त्या दिवशी संध्याकाळी अन्नदान आणि नामस्मरण. दुसऱ्या दिवशी काला. काल्याने त्या पूर्ण कार्याची सांगता होते, म्हणजे कार्याचा शेवट होते. विठ्ठल तुकोबाराय सांगतात भक्त कसे असावे. तुकोबाराय सांगतात तुम्ही आम्ही सांगण्याची योग्यताच नाही. आपण तसे म्हणूच शकलो नाही, आपण काय सांगावं. आधी बनावं लागते. मला काय म्हणायचं, आता मी ही गोळी खाली आणि तुम्हाला सांगितलं लोकांना गोळ्या खात जाऊ नका. तुम्ही ऐकशाल बापू, ऐकशाल का? महाराज तुम्ही स्वतः खायला लोकांना म्हणता खाऊ नका म्हणून सांगाले, होईल का नाही. मी स्वतः पियालो, काय पिलो बरं का, पण पियालो आणि पोराला सांगितलं पोरो दारू पिणं वाईट आहे रे. मुलगा म्हणला बाबा तुम्ही स्वतः पियाले, चांगली आहे तेव्हाच पियाले, आम्हाला सांगाले पिऊ नका. आपलं घरबार दुरुस्त करायचं असेल तर पहिलं कोणाला वागावं लागेल? बाप.
बाप चांगला जन्माला आला म्हणून एकनाथ त्या लाईनला लागला, हा त्या लाईनला लागले, तुम्ही हा लाईनला लागले. आणि याच्यापेक्षा सांगू काय, आताच आमच्या बाबाने एक विषय दिला माझ्याकडे, मी सांगणार नाही. यांचा वडिलांचा परिवार अपत्य एकूण किती होते बापू? 8 मुलं तुमच्या अगोदर, 8 भाऊ 8 बहिणी म्हणजे 16. परिवार किती? 16. 8 भावापैकी वाचले किती? 2. देवकीचे किती वाचले? 6 गेले. 2 देवकी मातेला सुद्धा 6 बलिदान देऊन 7वा बलिराम जन्माला आला आणि 8वा कृष्ण जन्माला. विठ्ठल का जन्माला आला? का जन्माला आला? याचाच अर्थ होत बापू, यांच्या वडिलांचं काहीतरी पुण्य होत. पुण्य होतं म्हणावं तर बाबांनी सांगितल्या विषयाहून अवघड होत, कार्य होत, पण पुण्य होते म्हणून तुमच्यासारखे जन्माला आले, भाऊराव महाराजांसारखे जन्माला आले. कधी येणार बापू? कदाचित आमच्या मणिराम बाबाच्या सौभाग्यवतीने जर एक एक विषय म्हणला असेल, देवा एकतरी पुत्र ऐसा गुंडा देगा देवा, ज्याचा लागेल त्रिलोकी झेंडा, हाच भाऊराव महाराज. विठ्ठल मग असे भक्त जाणा जे भाऊराव महाराजांसारखे आमच्या बाबासारखे जन्माला आले, तुम्ही जन्माला आले असेल असे भक्त जाणा. पुन्हा जे देहावर स्वतःच्या उदास, हे विशेष आहे. लोक म्हणले भाऊराव महाराजांनी प्रपंच केला, संसार केला. केला हो, माझ्या जगद्गुरु तुकोबारायला काही संसार नव्हता का? 1 सोडून 2 पत्न्या होत्या. अरे संसार होता, अजिबात माझं तर म्हणणं नाही संसार वाईट नाही, संसार मिथ्ये नाही. संसारच नसता तर भजने जन्माला आले असते का? बालाजी महाराज तुम्ही जन्माला आले असते? अरे संसारच नसता तर प्रकाश महाराज का आकाशावर पडला असता? हे अलीकला विषय जे आजही ब्रह्मचर्याचे व्रत आहेत महंत माहूरचे, आज महंत ब्रह्मचारी आहेत, बरोबर आहे. पण संसारातून जन्मले तेव्हा, संसारातून जन्मले तेव्हा हो, संसारच नसता का आकाशातून पडले असते का? माझ्या जगद्गुरु तुकोबाराय संसारातून जन्माला आले. संसार वाईट नाही, पत्नी वाईट नाही, मुलबाळ वाईट नाही, अजिबात नाही. म्हणून आमचे ज्ञानोबाराय सुद्धा म्हणले, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक, आनंदे भरीना तिन्ही लोक, जाईना गे माये दया पंढरपुरा, जाईना गे माये दया पंढरपुरा, आनंदे भरीना तिन्ही लोक, आनंदे भरीना तिन्ही लोक, जाईना गे माये दया पंढरपुरा, जाईना गे माये दया पंढरपुरा. हे संसारी असावे असून नसावे,
संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा अवघाची, संसार सुखाचा करीन आनंदे भरीना तिन्ही लोका. या नाम चिंतनामध्ये एवढा मी आनंदाने चिंतन करू, कंटाळा करून नाही. तुकोबारायला वेळ नव्हता अजिबात नाही. आनंदाने प्रेमाने चिंतन करायचं, प्रेमाने. हा, आणि प्रेमाने चिंतन करून मला एक सांगा, एका महिन्यामध्ये 30 दिवस बापू, एका महिन्यात 30 28 है की नाही, एका महिन्यात 30. देहू ते पंढरपूर पायी प्रवास किती दिवसाचा? 18 दिवसाचा. तर धरा तुकोबारायला 18. आणि नित्यवारी पंढरीची, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी. वारी होती ना, महिन्याची वारी होती. महिन्याला पायी जायचं आणि पायी यायचं. किती दिवस उरत असतील प्रपंचासाठी? सांगा ना इथं. 18 दोन्ही महिना, महिना किती दिवसाचा? महिन्याला तर एकच येणार. विचार करा ना बापू. याच्यात कदाचित तुकोबाराय अति वेगाने जात असतील, कारण दिंडीला 18 दिवस लागले, ते वेगात जात असेल. 10 ते 12 दिवस आजही लागते म्हणा पायी जाणाऱ्याला. कारण ती कोणाला लागते? ज्यावेळेला आषाढी विना परत जाते ना, त्यावेळेला हे कळते. विठाला विठाला विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 विठ्ठल. मग हे किती दिवस संसारात रमले? संसारी असावे असोनी नसावे. संसारात होते पण कसे होते? उदासीन. मी तर म्हणतो स्वतःचा अनुभव तुकोबारायने स्वतःवरच घेतला हो, है की नाही? भक्ताईशी जाना जे देही उदास. होती का आशा? मला सांगा. बार दोन्ही 24 दिवस झाला किंवा बार दोन्ही 24 दिवस, एका महिन्यातले उरले किती? 6 दिवस. 6 दिवस 6 दिवसात प्रपंच आणि 24 दिवसाचा परमार्थ. किती उदास असेल? त्याला वाटलं नाही काय? नाही. त्यांना कळालं मी का जन्माला आलो. जन्माला येते म्हणून प्रार्थना केली, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. तुझी सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हो तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. तुकोबारायांनी प्रार्थनाच केली, देवा मी जन्मजल घेईल ना, तुझी चरण सेवा साधावया. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे सुखी घालावे आम्हाशी. परत देवाने विचारलं, सुखात गर्भाला गेल्यावर काय करशील रे? सुखात तुला जन्माला घालील, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडीन हेची माझी सर्व जोडी. आनंदाने तुझं नामचिंतन करीत. ही प्रार्थना माझ्या तुकोबारायांनी केली, ती प्रार्थना माझ्या भाऊराव महाराजांनी केली की भगवंता मला एकदा गीत जाऊ दे, गेल्याच्या नंतर मी 100-200 लोक तरी तुझ्या मार्गाला लावेल. जास्त नाही झाली तर 1000-500 तरी लोक तुझ्या मार्गाला लावेल. ही प्रार्थना केली म्हणून त्याच्या हातून ही एवढी शिष्य झाली. विठाला विठाला भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले अशा पास निवारून. एक माझ्यासोबत एक ड्रायव्हर असते बघा, तुम्हाला ओळखीचा असेल, ज्ञानबा रोकडे म्हणून. आम्ही असंच चालू कळमनुरीकडे हिंगोलीकडे कीर्तनाला, आणि चालल्याच्या नंतर बाबा तुमचा अभंग लई मला आवडला. मला एखादं कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणलं कसं काय रे बाबा? मला अनुभव आला मला त्या अभंगाचा. म्हणलं काय?
हे बघा मला रोडनं 2-3 जण पडून आहेत. मग बघा मला याला घराची आस आहे न नाही, बायकोची आस आहे न नाही, खोटं पडलं माहित आहे नाही. मग हे भक्त सांगितलं बेटा, हे भक्त नाहीत, हे भक्त नाहीत. यायच्या खिशातला कुत्र्यांना चिवडा खालीला कळना झालाय. कुत्र्यांनी येऊन यांच्या खिशातला चिवडा खायला कळना झालाय. हे भक्त बनू शकतील का महाराज? हं? याला म्हणता येईल काय? अरे नामचिंतनामध्ये ज्याचं उदासीनता वाढली, परमार्थामध्ये ज्याचे नामचिंतनामध्ये उदासीन आहे, तो असा भक्त एक होता. कोण? भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद अखंड नाम त्यांचं नारायण नारायण, अखंड चिंतन चालायचं. आणि अखंड चिंतन चालते वेळेस त्याच्या बापानी म्हणावं, ए हिरण्यकशिपूने म्हणावं, त्या देवाचं नाव घेऊ नको, मी देव आहे, मी देव आहे, माझं नाव चिंतन कर. त्यानं सांगितलं, बाबा तुम्ही माझे बाप आहात पण देव नाही. मी जन्म घेतलाय, नारद स्वामींनी माझ्या कयाधू आईला आशीर्वाद दिलाय आणि त्याच वेळा मी नामस्मरण करायला सुरुवात केली. तुम्ही आम्ही अलीकडले आहो, त्यांनी तिथून चालू केलं. आणि त्यावेळेला चिंतन जे मांडलंय ते माझं चिंतन साधन आहे. कोणतं आहे ते महाराज दुसऱ्या भंगा सांगतात. विषय येतो विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनार्दन माता पिता, नावडे जनार्दन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनार्दन माता पिता, नावडे जनार्दन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनार्दन नावडे जनार्दन माता, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनार्दन माता पिता, नावडे जनार्दन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. माता आवडली नाही भरताला, काही काही आवडली का? पिता आवडला नाही प्रल्हादाला, जण आवडला नाही तुकोबारायला, संसार आवडला. एकांतवास माझ्या तुकोबारायने भंडाऱ्या पर्वतावर जाऊन करायचं. जण आवडायचे नाही. ते जण त्यांना आवडले नाही म्हणून ते जनाला आवडले. विठाला त्यांची भक्ती फक्त भगवंतासाठी होती म्हणून ते जनाला आवडले. आमची भक्ती जनासाठी आहे म्हणून आम्ही देवाला एवढत नाही, जनाला एवढत नाही. उठाला भक्ती करते वेळेस अशी भक्ती करा, जनासाठी करू नका, स्वतःसाठी करा, जनासाठी करू नका. जण काय म्हणेल याचा विषय बघू नका. जण मला चांगलं म्हणावं म्हणून भक्ती करू नका. माझं हित व्हावं, मी जन्म आल्याचं सार्थक व्हावं,
भगवंत माझ्या दृष्टीला यावा, मी देवाचा व्हावा, देवाने आपलं मला म्हणावं आणि मी सुद्धा तो देव असणारा माझा म्हणावा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा 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 मी देवाचा देव माझा 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 देव माझा माझा देव माझा देव माझा 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 आपण म्हणलं नाही. मुलगा माझा माझा माझा, बायको माझी माझी माझी, काय मुलगी माझी 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 म्हणत आपण म्हणालो, पण देव माझा म्हणत आपण कधी म्हणलो का बापू? नाही, अजिबात नाही. ज्याची पत्नी मेली, बरी झाली देवा निघाली दिवाळी, या दुष्काळे बाईल पिढा गेली. आपण म्हणाल काय? आपण म्हणाल देवा तुझा माझा देवा कार्यवैरा कारण दुःखाचे डोंगर दाखविशी. त्यांनी म्हणले नाही हो, असे भक्त जाना जे देही उदास. आपण नाही, कोणालाही भक्त म्हणायचं नाही, कोणालाही शान म्हणायचं नाही, अजिबात नाही. आपण येडे आहो, आपण येडे प्रपंचाचे वेडे आहो, देवाचे वेडे नाही बर काय. आणि एक सांगू काय, एक येडा माणूस समोरून याला बापू, एक वेडा माणूस समोरून याला. हे कोण जाणार आहे? येडा माणूस समोरून चलाय, हे वेडा माणूस समोरून चालाय, ते येडा माणूस समोरून यालाय. आणि याच्या थैली हातात, आणि हातामध्ये थैली, आणि थैलीमध्ये वस्तू, 8 अंडे 1 कोंबडी. आणि त्या पुढच्याला जवळ गेल्याच्या नंतर ही वेडा काय म्हणलं, होय दादा माझ्या थैलीत काय आहे ते सांग, माझ्या थैलीत काय आहे ते सांग, 8 अंडे आहेत. उत्तर कोण दिलं? यानच. पुढच्या डोक्यावर हात लावला. मला हे प्रश्न कळत नाही. त्यानं काय म्हणलाय, ओ दादा माझ्या थैली म्हणजे काय आहे ते सांग, 8 अंडे आहेत. उत्तर कोण दिलं? येड्याने दिलं. ते पुढचा म्हणला मला हे कळत नाही का, ठीक आहे म्हणला. ओ दादा दुसरा प्रश्न, माझ्या थैलीत दुसरी वस्तू काय आहे ते? 1 कोंबडी आणि अंडे तुलाच. उत्तर कोणाचं आहे? उत्तरही तिथंच, प्रश्नही तिथंच. हे मला थांब जरा 8 दिवस मला विचार करू दे. अशी येड्याला काय सांगू नको. विठाला विठाला प्रापंचिक वेळेस बनलेला हो बापू, प्रपंचात येडवून गेलो, पण देवासाठी नाही. हे लोक देवासाठी येडे झालते, देवासाठी मायबाप सोडले. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते
भोगा भोग ते जेला आहे की नाही, देवासाठी घेईन घेऊन जोग. जोग. हा. आणि त्यांनीच जोगवा मागाव. कोणी जोगा मागायला आहे की नाही. जोगा मागण्याचा अधिकार लागतो. जोगा कोणी मागायचं नसते, जोगीन व्हावं लागते. आता जोगा मागायला कोणी तयार व्हाले. त्यातला एक सांगू का तुम्हाला, देवाचे मंदिर बांधणं आणि परमार्थ एक साधन झालंय. विठाला विठाला. विठ्ठल 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 व्यवसाय बनला व्यवसाय बापू. परमार्थ राहिला नाही. परमार्थ टिकवण्याला फार कठीण व्हायची वेळ आली. या कोणी लोकांनी काही चालू केले. कुठेही तरी मंदिर बांधायचं, त्याचं स्थापना असो, तिथं ठिकाण असो की नसो, काही देणं घेणं नाही. डायरेक्ट तिथं मंदिर बांधायचं आणि व्यवसाय पावती बुकणी चालू करायचं. हा प्रसंग चांगल्या लोकांना त्रास द्यायला आहे. ज्यांनी खानदानी परंपरा चालू त्याला त्रास व्हायलाय. आणि हे मजा मारायला विठाला मी सांगतो शिष्यमंडळीला, भाऊराव महाराजांच्या हे यांचं बुक काढणं आवश्यक आहे. हे खानदानी तुमचा गुरु आहे का नाही, आहे का नाही, तुमचा गुरु आहे का नाही, हा मग गुरुसाठी काही दान देणार का नाही, द्यायला पाहिजे, दिलं पाहिजे. नियम आहे. उद्याची पुण्यतिथी जेवायची असेल तर तुम्हाला सांगतो, तुम्ही रिकामी हाताने जर जेवशाल तर इथं पाप करून जाशाल. लेकीच्या घरी रिकामी हाताने जेवून जाता येत नाही आणि गुरुच्या घरी. महाराज बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. कधीच गुरुच्या घरी रिक्त हाताने जेवून जाता येत नाही. दान द्यावं लागतं, जेवावं लागतंय. आणि लेकीच्या घरी सुद्धा दान द्यावं लागतंय, जेवावं लागतंय. मग तुम्ही शिष्यमंडळीने एक विषय घ्या. आता ही जागा कोणाची आहे की हे मला माहित नाही. म्हणजे भाऊराव महाराजाची आहे एवढं माहित आहे, पण याच्यात दोघ जण आहेत. कोणी आहेत हे मला माहित नाही. पण या ठिकाणी पत्राचा तरी शेड व्हावा. विचार आहे तुमची? काय मंडळी विचार आहे? कुठं टाळीच वाजवली नाही तुमची, विचारच नाही. म्हणजे ज्यांनी टाळी वाजवली त्याची विचार आणि बाकीच्याची काय मंडळी? होईल का बरं? असं होईल का? जमल काय? जमल? काय जमणार नाही हो, काय जमणार नाही. दसकी लकडी एका बोजा लागतेच किती. पण एवढंच, ही ज्याच्या हिश्यात जमीन आली त्यांनी सुद्धा जागा दान द्यावं लागेल आपल्या बापासाठी. विठाला विठाला. माणसं किती येत, पुण्यतिथी इथंच साजरी व्हावी, माझं मत आहे. पुण्यतिथी करायचं आहे भाऊराव महाराजांसाठी. पुण्यतिथी लोकांसाठी करायचं नाही. लोकांनी येऊन त्याचा लाभ घेतला पाहिजे एवढंच ध्येय ठेवा. पण पुण्यतिथी नामस्मरण त्यांच्या समाधीपाशी होऊ द्या. मग त्यांच्या समाधीपाशी व्हायचं असेल तर हे आपल्याला कापड लावायची वेळ राहणार नाही. पत्राचं शेड, हवा येऊ द्या, पाणी येऊ द्या, आपला नेम नाही गेला पाहिजे, हे महत्वाचं आहे. लोक म्हणतील गावात झाली पाहिजे, गावात कार्य करण्याला अनेक आहेत. पण भाऊराव महाराजांची पुण्यतिथी भाऊराव महाराजांच्या समोरच व्हायला पाहिजे. रामबापूची पुण्यतिथी रामबापूच्या समोरच होते. ज्ञानोबारायची पुण्यतिथी ज्ञानोबारायच्या समोरच होते. नामदेवरायची पुण्यतिथी, बापू किती जागा आहे नामदेव पायरीला? छोटीशी जागा आहे. माणसं जास्त मावत नाहीत बापू, 5, 50, 100 लोक. काही लोक आम्ही त्याच पुण्यतिथीला जातो, रस्त्यात. जागा नाही म्हणून पुण्यतिथीचं ठिकाण बदलत नाही. तसं जागा शेतात आहे म्हणून तुम्ही जागा बदलू नका, एवढीच माझी विनंती. विठाला म्हणजे महाराजांच्या अति प्रिय आहेत ते आल्याशिवाय राहणार, बाकीच्याला लाभ मिळणार नाही. तर ते या सानिध्यात बांधले त्याला लाभ कसा मिळेल? पण भाऊराव महाराजांचे प्रिय आहेत, ते कुठे माळावर जरी केले येणार का नाही बापू तुम्ही भाऊराव महाराजांसाठी? तुम्ही मंडळी येणार. माळावर करू द्या. देव माळावर जाऊन बसला तरी त्याचा शोध भक्तांनी लावला. तुम्ही शिष्य आहात. विठाला विठाला. भक्ताईशी जाना जे देही उदास गेले अशा पास, निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, कोपोनिया पिता मारे प्रल्हादासे.
कोप घ्यायचा. तुझा देव कुठं आहे रे? तुझा देव कुठं आहे? दाखव. काय? खूप त्रास द्यायचा, खूप त्रास द्यायचा. हा, खूप त्रास द्यायचा. यानं सांगितलं, बाबा माझा विषय आहे. विषय येतो त्यांचा झाला नारायण. माझ्या विषयासाठी बाप आवडला नाही प्रल्हादाला. नावडे जन. त्यांची सैनिक आवडली नाही, त्याची प्रजा आवडली नाही. राजमाता आनंद भरते केले, राजमाता आनंद भरते केले, हो राजमाता भरते निंद केले, हो राजमाता भरते निंद केले. प्रल्हाद जनात विभीषण बंधू, प्रल्हाद जनात विभीषण बंधू, प्रल्हाद जनात विभीषण वरदी, प्रल्हाद जनात विभीषण वरदी. राजमाता आनंद भरते केले, राजमाता आनंद भरते केले, हो राजमाता आनंद भरते केले, हो राजमाता निर्देवंद केले. बिभीषणाला देव जोडायचा होता, त्याला सुद्धा राज्याचा त्याग करावा लागला होता, पण राज्य त्यालाच मिळालं. पण पहिला त्याग भावाचा, पहिला त्याग सर्व असणाऱ्या परिवाराचा. पहिला त्याग पाहिजे हो. प्रल्हादाला सुद्धा बापाचा त्याग करावा लागला. देव आपला करायचा असेल तर एरी शक्य नाही, पण बापाला लाता मारायच्या नाही. आता त्याग म्हणलं तर तुम्ही वेगळा त्याग करशाल आणि बस पिऊन त्याच्यावर देशाल लाता. महाराजांनी सांगितलं अजिबात. पात्र पित्रो भ्रात सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेवले. माय बाप हे महाविष्णू आहे, हेच लक्ष्मी आहे. अजिबात. आणि हे मान्य माझ्या एकनाथ आणि या बाबांनी मान्य केलं. आपल्या बापाची पुण्यतिथी सोहळ्यामध्ये साजरी केली. बरं काय, यांचा सुद्धा विषय कदाचित विषय तो त्यांचा झाला नारायण. एकनाथाला मला तर वाटलं काय येडं लागलं की काय, की कधी कधी रात्रीला फोन करायचे, बाबाची मला पुण्यतिथी करायची. काय छंद असेल केव्हाही त्यांनी सतत फोन लावायचं. विषय तो त्यांचा. त्यांच्या डोक्यामध्ये एक विषय बसला होता की माझ्या बापाची पुण्यतिथी चांगली करायची. जसा प्रल्हादाच्या डोक्यात बसला होता विषय एकच नारायण नामाचा, तसा याच्याही डोक्यात एकच विषय होता, माझ्या भाऊराव बापूची पुण्यतिथी चांगली करायची. मी विचारलं त्याला, तुमच्याकडे जमा काय आहे? म्हणजे काही नाही बाबा. जमा काय आहे? म्हणजे काही नाही. किती रुपये आहेत? म्हणजे काही नाही. पुण्यतिथी कशी करणार? माझी इच्छा आहे करायची म्हणजे करायची. कशी करणार? वेळ आला तर कर्ज काढील, पण बापाची पुण्यतिथी करणार म्हणजे करणार. धन्य मानावं लागेल. धन्य माता पिता, धन्य मानावं लागेल. आमच्याने हे असं शक्य होईल का? मायबाप म्हणून अरे कुठंही नाव निघायचं असेल तर पहिलं चांगलं कार्य करावं लागते. एकनाथचं नाव आज कीर्तनातून निघते. एवढी त्यांनी सुद्धा आपल्या असलेल्या प्रपंचावर असेल, पैशावर असेल, उदासीन झाला, बापासाठी कार्य करायला तयार झाला. हा सुद्धा पुत्र कोणाचा होता? माझ्या भाऊराव महाराजांचा. म्हणून त्या भाऊराव महाराजांच्या अंगातील असलेले गुण काही ना काही या मुलाच्या अंगी उतरले. हे बघा, आणि ते गुण आज या त्यांचं पुण्य त्या गुणाला उतरून त्याच्या पुण्याचं फळ आलं. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयांचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. त्या भाऊराव महाराजाचं पुण्य फळाला आलं आणि यांच्या दोन्ही भावाच्या मनात, तुमच्याही मनात पुण्यतिथी करण्याचा योग आला. कारण मनामध्ये विषय झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. काय, यांना मायबाप आवडले पण प्रल्हादाला आवडले नाही. चला, त्याच्यानंतर अशा भक्ताच्या पाठीमाग देव सदैव राहते. हे महाराज तिसरं चरणात निर्वाळे गोविंद असे मागे पुढे, निर्वाळे गोविंद
विषय तुझ्याचा झाला नारायण काहीच सापडे पडून काहीच सापडे पडून विषय तुझ्याचा झाला नारायण विषय तुझ्याचा झाला असे जे भक्त आहेत त्यांच्या शेवटच्या टाम्यापर्यंत देव सदैव मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया अगाध निवारा. या भक्त असतील तर एक विषय असा झाला, पाप म्हणला प्रल्हाद काही केल्या मरणा. काही केल्या, यज्ञात टाका, सागरात टाका, तापलेल्या तेलात टाका, माजल्या हातीच्या मळणीत टाकला तरी मरणा. काय कराव काय कराव, मग काय करावं म्हणून त्यांची बहीण होती होलिका नावांची. बहिणीकडे विषय मांडला, सगळी थक्क झाली. म्हणजे काय करावं. होलिका म्हणली, माझा ऐक भया. काय माझं तू ऐक. मी ब्रह्मदेवांची तपस्या केलेली आहे. ब्रह्मदेवाने मला असा वर दिलाय की अग्नीत उडी घेतली तरी अग्नी तुला स्पर्श करणार नाही. मग मी काय करतो, तुझ्या मुलाला घेऊन अग्नीमध्ये उडी टाकतो. बर का, म्हणजे मुलगा मरून जाईल, मी वाचून बाहेर येईल. वा 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 वा, फार आनंद झाला, फार आनंद झाला. काय पाहिजे, काही नाही. म्हणजे लाकडं अशी आता तुझ्या राज्यात काही कमी नाही. अशी सोडी रचली पाहिजे की जवळपास डोंगरासारखी दिसली पाहिजे, म्हणजे त्याचा हाड सुद्धा शिल्लक राहणार नाही. ठीक आहे ठीक आहे, रचलं हो. आता तिचा काय बाप रागावलाच होता, रचला भयंकर. होलिकाला बोलिवलं. होलिकाने आनंदाने आनंदाने काय केलं, त्या मुलाला, बाळा इकडे ये. हे म्हणलं माझी आत्याच आहे, पण अशी असाव का आत्या, भाषाचा जीव घेणारी असाव का, माय भाषाचा जीव घेणारी आत्या असाव. तिला आत्या म्हणाव, तुम्ही म्हणशाल का तिला आत्या म्हणू नये. बहिणीच्या मानावर तलवार ठेवणारा भाऊ असाव का, बहिणी नाही कोणाच्या असाव, कंसासारखा भाऊ नसाव. आहे की नाही. बहीण कोणाला आवडली नाही, कंसाला. यांना सांगितलं काही हरकत नाही. आते प्रल्हाद दुडू 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 असा धावत झाला हो. हे म्हणले याचं मरण जवळ आलंय, हे पळत आले, याला भेळ नाही. खरी ज्याची सेवा काय भय त्यांच्या जीवा. खरी सेवा होती. दुडदुड दुडदुड पळत आलं, आणि दुडदुड पळत आल्याच्या नंतर तिनं कवटाळून धरलं पोटाला. याला वाटलं माझी आत्या लयच लाड कराली. लोकांना सांगितलं लावा गंजी, रॉकेल टाकलं, लावून दिलं. लावून दिल्याच्या ढन 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 जाळ पेटालाय, ज्वालावर ज्वाला चालल्या. यांनी प्रल्हादाला घेतलं आणि त्या अग्नीमध्ये उडी टाकली. अग्नीमध्ये उडी टाकली तरी विषय तो त्यांचा. हृदय गोविंद म्हणून हृदय गोविंद म्हणून हृदय गोविंद म्हणून हृदय गोविंद म्हणून अग्नि जाळते रे नजरे प्रल्हाद अग्नि जाळते रे नजरे प्रल्हाद अग्नि जाळी धरी न लागे प्रल्हाद हृदय गोविंद म्हणून हृदय गोविंद म्हणून अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. का हृदय गोविंद म्हणून
कुणाच्या हृदयात नाही. सर्वाघटे राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रदरश्मी वादळी. सर्वांच्या हृदयात आहे, पण त्याचं आपण चिंतन करत नव्हतो. तो चिंतन करत होता, विषय होता त्याचा अखंड नाम नारायण नारायण. उडी टाकली तरी नारायण. मी सांगतो, होलिका जी होती ती जळून खाक झाली आणि प्रल्हाद धावत बाहेर आला. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर हा जळालेला आत्मा ब्रह्मदेवाशी बोलायला लागला. तेव्हा तुमची मी तपस्या केली, मी का अग्नीत जळालो, का जळालो? तुला सांगितलं होतं तू फक्त सत्याच्या कार्याला सहाय्य होय. असत्य केल्याच्या नंतर माझं वरदान तुला राहणार नाही. म्हणून भक्तांनी कुठले असत्य कार्याच्या मागे जाऊ नये. पैसा मिळू द्या, धन मिळू द्या, लाखो रुपये मिळू द्या, तुच्छ माना. सत्य असेल तर सत्यच माना, असत्याला असत्य माना. होलिकाला प्रेम वाटलं, जळून खाक झाली आणि हा प्रल्हाद दूड दूड धावत आला. का धावत आला? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवून दी. आणि होलिका ब्रह्मदेवाचा वरदान असून का जळाली? महाराजांनी सांगितले, तू का म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावी साये. 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 नरका जाणे विचे तो त्यांचा दादा नारायण. विचे तो त्यांचा दादा नारायण. चलिया नरका जाणे चलिया नरका जाणे विषय तुझा झाला नारायण. विषय तुझा झाला नारायण. नवरे धन धन नवरे धन धन. नवरे जन माता पिता विचे तो त्यांचा झाला नारायण. विचे तो त्यांचा झाला नारायण. धन माता पिता जन धन माता पिता विषय तुझाचा झाला नारायण. विषय तुझाचा झाला नारायण. किती वाजून किती मिनिटं झाली म्हणतो? 10 वाजून 11. एकनाथ बाबाच्या सांगण्यावरून मी 11 मिनिटांनी पुढेच गेलो. कारण मला बाबा संध्याकाळी कीर्तन ठेवतो, पण 10च्या आत मला मोडावं लागेल म्हणले होते ना. मी वचन देत असतो कोणाला, दिलेलं कधी पाळत असतो. वचन देऊच नाही माणसाने, दिल्याच्या नंतर पाळावं. तसं 10 या ठिकाणी भजनी मंडळ चांगले आलेले आहेत.
त्यांच्या भजनाचा, बंजारा संगीतांचा आहे की नाही, अभंगाचा असेल, जे काही आहे त्यांनाही वेळ द्यायचा आहे आपल्याला. आणि पहिलीच जमान बाबा संध्याकाळचे कीर्तन ठेवतो, पण तुम्ही मला 10च्या आत मोकळं करा. मग माझाही ते दिलेला शब्द बोली तैसा चालेल, त्याची वंदावे. पाऊली आपणच जर का देतो म्हणून त्या माणसाला कशाला पैसा टाकायचं. आणि एक जाता जाता एक विषय सांगतो तुम्हाला, जाता जाता अजून एक 10 मिनिटाचा वेळ मागू, आहे की नाही. अ, मला काही म्हणायचं, एक श्रीमंत घराणं, बाबू, श्रीमंत घराण्यातला एक श्रीमंत पाटील, देशाई, हातात दंडा, मोठा फेटा वगैरे असलेला असा, म्हणजे ज्याचं बोलण्यामध्ये रकत असा व्यक्ती. आणि तो हातात दंडा घेऊन, त्याला 4 मुलं 4 सुना, सर्व व्यवसाय, श्रीमंत, सगळं गाव त्याला भ्यायचं. आणि हातात दंडा घेऊन चालला ना, लोक चरचर चरचर बाजूला व्हायचे. आता घरात एवढा धाक होता. आणि तो माणूस, आणि एक दिवस असं झालं, सोनबाई बारकी सर्वात लहानी, तिच्याकडे स्वयंपाक आला. स्वयंपाक आल्यावर ते स्वयंपाक केला, स्वयंपाक वगैरे झाला. आणि सर्व झाल्याच्या नंतर जे काही फोडणी द्यायची होती, फोडणी दिली, वरणाला वगैरे काय असेल ते. आणि फोडणी दिल्याच्या नंतर झालं काय, आता मीठ टाकावं म्हणली, उकळी आल्यावर आता टाकू नये, है की नाही. उकळी आल्यावर टाकावं, तेवढ्यात तिला बाहेरचं काम आलं. आणि बाहेरचं काम आल्यावर ती काय म्हणली, ओ जाऊबाई, दुसऱ्या नंबरच्या जाऊबाई. म्हणलं, काय. ओ जाऊबाई, जराशी मीठ टाका बरं काय, मी बाहेर कामाला चाललो. ती म्हणली, ए, मायापेक्षा लहान तर लहान, आणि काम सांगा, मी नाही टाकत, जाय. मग हे म्हणले, आता हे टाकणं म्हणल्यावर तिच्यापेक्षा मोठी होती, आहे की नाही, 2-3 नंबरचे. ओ जाऊबाई, तुम्ही तरी टाका, ते टाकणं म्हणाले मीठ, तुम्ही तरी टाका. मी टाकत नाही म्हणली. ते लहाने असून टाकत नाही, मी टाकेल की, जा म्हणली. आता सगळ्यात वडील होती जी कारभारी, तिला म्हणली, ओ जाऊबाई, तुम्हाला हात जोडतो, जरा मीठ टाका, उकोळी आल्यावर वरणामध्ये, वरणाला नाही टाका, जाय म्हणली. की म्हणले, आता पटकन जाऊन चटकन एवढं टाकणं तर म्हणाली. पण पहिलीने विचार केला, म्हणली काही असो, आपण टाकणं म्हणलो, पण मीठ टाकून देवा. आपण पहिली आहे की नाही, लहान आहे ते, गेली असल, मीठ टाकून देवा. तिनं टाकलं आणि ती गेली बाजूला. दुसरी म्हणली, आपल्यालाही चांगलं मीठ टाकायला, काही झालं तर लहान आहे, आपण नाही म्हणलो, पण टाकाव. आता पहिलीने टाकलं आणि दुसरीने तेवढंच मीठ टाकलं, माय वरण कसं झालं असेल. अति खरं. दुसरीला. तिसरी म्हणली, काही झालं तर ते लहान आहे, आपणही तेवढं टाकाव. वरणात मीठ कितीदा पडलं, 3दा. आता 3दा पडल्यावर सगळ्यात लहान होती, काय बाई म्हणली, मी यायला मीठ टाका टाका म्हणलो, मग एवढीशी लहान काम ऐकलं नाही. आणि वरण उकळी आले, घाई घाई आली, तिने चौथीने बी. आता वरण कसं झालं असेल, खाऊ देईल का, खाऊ देणार नाही ना. योग आला, ती बाहेर गेली, एवढ्यामध्ये म्हातारा आला बाहेरून. म्हातारीला म्हणला, ताट वाढ जेवायला. म्हातारी चरचर कापत, हो 70 वर्षाची, आम्ही 50 वर्षात आलो तरी आमच्या बायका आम्हाला भिणार. ती चरचर चरचर गेली, पटकन ताट आणली, काही सांग, पटकन बसायला पाठ टाकला, आसन टाकलं, वरण वाढलं, सर्व वाढलं. याने चटकन आपला असलेला कुटका मोडला, वरणात बुडीला, तोंडात घातला, कटकन तोडासा गेला. अरे बापरे, म्हणलं आतापर्यंत वरण खाल्लं असं नाही. पण आपल्याला घर चालवायचंय, आपल्याला घर चालवायचं, कोणाला काही म्हणायचं नाही. मग काय म्हणला, ए म्हातारी, काय ताक केलं काय का घरी, केलंय की, हाय काय म्हणलं, म्हणलं हाय. मग आण म्हणलं तांब्या भरून. तांब्याभर मी ताक आतापर्यंत कधी खाल्लं नाही तुम्ही, तांब्याभर दही खात ना, तुला काय राहिले, आण त्या तांब्याभर. आता आण म्हणल्यावर आणलं. यानं म्हणलं, एवढ्या मिठाला सहन करायला तांब्याभराशिवाय कमी जास्त होत नाही. मग केलं काय, ते तांब्यातच ते वरण टाकलं, म्हणजे तेवढं मीठ होतच. वरण तांब्यात टाकलं आणि पुन्हा ते वरण, तांब्यातलं वरण वाटीत घेतलं आणि लागला फर फर फुरक्या मारायला. बारकीनं पाहिलं, माय म्हणली, मामाजी तर लई फुरक्या मारायला, तो वरण या पठ्ठीनं केलंय. कसं केलंय, म्हणजे एवढं गोड झालं, या पठ्ठीनं केलंय. दुसरीनं पाहिलं, मामाजी लयच खायलेत, म्हणले मीठ कोण टाकलंय, या मीठ कोण टाकलंय,
या पठीनं टाकलंय, ते बाजूला गेली, हे कामून पाहिलेत म्हणून हे पाहायला आली. तिसऱ्या नंबरची हे म्हणजे जाऊ दे, हे पाहायलेत. पाहते तर फर कोणी फुडकी मारली. या पठीनं मीठ टाकलंय म्हणली, तवाच मग हे मामाजी एवढे खायलेत. वरणात चव होती का? पण खाणारानं ताक टाकून गोड केलं. काय टाकून? खाणारानं ताक टाकून गोड केलं. तसं कीर्तन गोड नव्हतं आजचं, पण तुमच्या प्रेमाने माझं कीर्तन तुम्ही गोड करून घेतलं. आणि दुसरा विषय, माझ्या भजन्यांनी आपले असले गुणाचं वर्णन जे काही चालीमधून आपल्याला हे दिलं, प्रोत्साहन दिलं. बरं काय, माझं कीर्तन गोड नाही, पण जसं त्या बापून ताक टाकून गोड केलं, तसं तुम्ही सर्वांनी माझं कीर्तन प्रेम टाकून गोड केलं. झालेली सेवा गुरुवर्य हरिभक्त प्राईन भाऊरावजी महाराज यांच्या चरणावर अर्पण करतो. या ठिकाणी जे काही माझी जमलेली आहेत, हे मंडळी साधी नाही. गावातली मंडळी साधी असू शकतात, कदाचित झोप नाही गेली तरी येऊन बसलेली असते, पण हे निवांत निकट आहेत. हे निश्चय आहे की हे मुद्दाम भाऊराव महाराजांसाठी आलेले लोक आहेत. हे एकनिष्ठ आहेत. 10च असावं पण असे असावं, 50 आणि 100 नसावं किलबिल करणारे. काय माय, तुम्ही आलात भाऊराव महाराजाच्या प्रेमासाठी, भाऊराव महाराजाच्या भक्तीसाठी. कोणी गुरुच्या भक्तीसाठी, कोणी बापाच्या भक्तीसाठी, कोणी पतीच्या भक्तीसाठी, कोणी सासऱ्याच्या भक्तीसाठी, कोणी आपल्या शेजाऱ्याच्या भक्तीसाठी. आताच मला वाटायला एक भेटले, मला विचार पडला. एकनाथ म्हणाले महादेवापासून गाडी इकडे येऊ द्या, पण महादेव तुला नाही दिसला तर मी काय करू, काय करू. एकनाथनं सांगितलं होतं, नाही दिसला तर घरी जाऊन घरून माणूस घेऊन या. चला चालेल, आहेच किती दूर, गाडीला जायला 5 मिनिटात जाता येते, 5 मिनिटात येता येते. पण देव खेळे आहे, देव तिथंच यायचा. जावाई त्याला विचार, कोण बापू तुम्ही? म्हणला मी भाऊराव महाराजाची जावाई. अरे वा वा, जावायला उभं केलं भाऊराव महाराजांनी. तुम्ही केलं का? भाऊराव महाराजांनी जावायला उभं केलं का? तिकडून प्रकाश महाराजाची गाडी आली. जरा रस्ता सांगा. किती ताकद असेल भाऊराव महाराजांना, किती ताकद असेल भक्तीत. आणि भाऊराव महाराजाच्या जावाईने उतरून, मला नाव माहित नाही, ती म्हणतील बापू आम्ही रात्रशा उतरून तुम्हाला रस्ता दाखवला, माझं नावही घेतलं नाही, नाव माहित नाही बरं का. त्यांनी उतरून गाडी बाजूला लावली, रस्ता दाखवला. नंतर आमच्या मुलांनी, आमचा मुलगाचा आज ड्रायव्हिंग करायला, त्यांनी उतरून पाहिलं आणि म्हणले बाबा आता जायचं, ते माती टाकून ठेवली. का एवढी ताकद आहे भाऊराव महाराजात. जावायला सांगितलं जाय, तिथं महाराजाची गाडी आली. अशा महात्म्याच्या चरणावर न सांगता करी सर्व काम, यांचं काम देव करते हो, ज्याचं नामचिंतनामध्ये आयुष्य गेले. अशा हरिभक्त प्रायण भाऊरावजी महाराज यांच्या चरणावर पुन्हा नतमस्तक होतो. आणि विशेष सांगतो, हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी मिळून आवर्जून उपस्थित केला तुमच्याही चरणावर. उद्याला मी काल्याच्या कीर्तनाला राहणार नाही. उद्याला या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला माझी सुनबाई येईल. आज जसं ताक टाकू तुम्ही गोड मानलं, उद्याचं दह्याचं दुधाचं ताकाला उद्या काही कमी नाही, दह्याला कमी नाही, तसं टाकून काय होईना उद्याचं सुद्धा सर्वांनी गोड म्हणायचं. भजनी मंडळी उद्या तुम्ही सर्व राहणार ना. धन्यवाद भजण्याचं. याबद्दल मी भजण्याचं धन्यवाद देतो, उपस्थित गावकऱ्याला धन्यवाद देतो, साऊंड सिस्टीम वाल्याला देतो. आणि हा ज्यांनी माझा आज युट्यूबला कीर्तन टाकायचा प्रयत्न केलाय, त्याचं नाव काय? आरडी स्टुडिओ पोटा तांडा. वा, धन्यवाद यांना देतो. यांचं या माध्यमातून लोकांना तुम्ही आज भाऊराव महाराजांचं कीर्तन जगामध्ये दाखवणारा हे कार्य काही साधं नाही, पण निश्चित दाखवाच, ठेवू नका. लोपले ज्ञान जागी हित नेनंती कोणी, लोपलेलं ज्ञान ज्ञानोबानी दाखवलं आणि झालेलं कीर्तन माझ्या आरडीवाल्यानं पोटेवाल्यांनी दाखवलं, तर हे अजून या ताकामध्ये साखर टाकल्याचं अधिक तुम्हाला घडून येईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कृपा रुखमाये गोपाल कुमाये कुमाये
अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा पापाया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञान दे त्यांनी आरती लावली